तुम्ही गेल्या काही महिन्यात पाहिलंच असेल की भारत खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी आयात करतो. साहजिकच यासाठी आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं, ज्यामुळे डॉलरची डिमांड वाढते, रुपया कमजोर होतो आणि महागाईवर ताण येतो. पण याची दुसरी बाजू अनेकांना माहितीच नाही. भारत फक्त महागडी मेटल्स आयात करत नाही, तर अशी काही महत्वाची मेटल्स जगभर एक्सपोर्ट सुद्धा करतो, जी भविष्यात आपल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने इन्व्हेस्टर्ससाठी गेम चेंजर ठरणार आहेत. तर आज आपण तेच बघणार आहोत की ही मेटल्स नेमकी कोणती आहेत, त्यांचं एक्सपोर्ट कुठे होतं, ती कशासाठी वापरली जातात आणि त्यांचं प्रोडक्शन भारतात कोणकोणत्या राज्यांमध्ये होतं. तर चला सुरुवात करूया. आज जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेटल सेक्टर बद्दल बोलतो, तेव्हा डोळ्यांसमोर सर्वात आधी चीन येतो. जगाची फॅक्टरी बनण्यामागे चीनची खरी ताकद त्यांचे मेटल्स आणि रिसोर्सेस आहेत. पण खरं सांगू का, आपल्या भारताकडेही रिसोर्सेसची अजिबात कमतरता नाही. आपल्याकडे आयर्न ऑर, अल्युमिनियम, झिंक, कॉपर आणि अगदी भविष्यातील लिथियम सारखी स्ट्रॅटेजिक मिनरल्स मुबलक प्रमाणात आहेत. फरक फक्त एवढाच आहे की चीनने या रिसोर्सेसचा वापर खूप आधी अत्यंत आक्रमकपणे आणि स्ट्रॅटेजिकली केला. तर भारत आता कुठे त्या फेजमध्ये वेगाने पुढे जातोय. सरकारचा वाढता जोर इन्फ्रास्ट्रक्चर, ईव्ही, रिन्युएबल एनर्जी आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगवर आहे. याचा थेट आणि सर्वात मोठा फायदा आपल्या डोमेस्टिक मेटल सेक्टरला होणार आहे. आता काही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहूया. भारत आज जगातील चौथा सर्वात मोठा आयर्न ऑर प्रोड्युसर आहे. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा तब्बल 9% आहे. हे मुख्यत्वे चीन आणि जपानला एक्सपोर्ट होतं, ज्याचा उपयोग कॉन्स्ट्रक्शन, ऑटोमोबिल्स, रेल्वेज आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये होतो. अल्युमिनियम या सेक्टरमध्ये तर भारत जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल अल्युमिनियम उत्पादनात भारताचा शेअर 6 आसपास आहे. आपले अल्युमिनियम प्रामुख्याने मिडल ईस्ट, युरोप आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये जाते, ज्याचा वापर मुख्यतः ईव्हीज, एअरक्राफ्ट, कन्स्ट्रक्शन, सोलर पॅनल्स, पॅकेजिंग आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. तर भारताचं स्टील थेट अमेरिका आणि युरोपच्या ऑटोमोबाईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरची गरज भागवतंय, ज्याचा वापर कॉन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबिल्स, रेल्वेज, मशिनरी आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. आता विचार करा, हे सगळं येतं कुठून? आपल्या देशातील काही राज्य खऱ्या अर्थाने मायनिंग पॉवर हाऊस आहेत. एकटं ओडिसा देशातील 50% पेक्षा जास्त आयर्न ऑर प्रोड्यूस करतं आणि अल्युमिनियमसाठी लागणाऱ्या बॉक्साईट रिझर्व्हमध्ये ओडिसाचा वाटा 70% आहे. म्हणूनच नॅशनल अल्युमिनियम कंपनी, नॅल्को, वेदांता आणि हिंडाल्को सारख्या महाकाय कंपन्यांचे मोठे ऑपरेशन्स इथे आहेत. तर झिंक उत्पादनात राजस्थान वन मॅन आर्मी आहे. हिंदुस्तान झिंकमुळे भारत आज झिंक रिफायनिंगमध्ये ग्लोबल लीडर बनत चालला आहे आणि छत्तीसगड, कर्नाटक आणि झारखंड हे प्रदेश आयर्न ऑर आणि कोळशाचा कणा आहेत, जिथे NMDC सारख्या सरकारी कंपन्या देशाच्या मायनिंग बॅकबोन सारखं काम करत आहेत. पण एक इन्व्हेस्टर म्हणून खरा प्रश्न हा आहे की पुढच्या 10 ते 15 वर्षात कोणतं मेटल सर्वात जास्त फ्युचर ओरिएंटेड आहे आणि इथेच खरी इन्व्हेस्टमेंटची संधी लपली आहे. अनेक जागतिक तज्ज्ञ कॉपरला नवीन काळातील तेल मानतात. ईव्ही, चार्जिंग स्टेशन्स, रिन्युएबल एनर्जी ग्रिड्स आणि AI डेटा सेंटरसाठी कॉपर प्रचंड प्रमाणात लागते. तुम्हाला माहिती आहे का, एका इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पारंपरिक कारपेक्षा 3 ते 4 पट जास्त कॉपर वापरलं जातं आणि अल्युमिनियम हलकं असल्यामुळे ईव्ही, एअरक्राफ्ट आणि सोलर पॅनलसाठी अत्यावश्यक आहे. तर लिथियम हा बॅटरी रेव्होल्युशनचा किंग आहे, ज्याच्या रिझर्व्हवर भारत सरकार आता खूप आक्रमकपणे काम करतंय. याशिवाय सोलर पॅनल्सच्या वाढत्या वापरामुळे चांदीला सुद्धा मोठी इंडस्ट्रियल डिमांड मिळतीये. म्हणूनच इन्व्हेस्टरसाठी हे सेक्टर्स आता फक्त कमोडिटी सेक्टर्स राहिलेले नाहीत, तर भारताच्या फ्युचर इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग, ईव्हीज, डिफेन्स आणि क्लीन एनर्जी ग्रोथवर लावलेला एक मोठा लॉंग टर्म बेट ठरू शकतात. कारण पुढच्या काही वर्षात रिन्युएबल एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेकल्स, डेटा सेंटर्स आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यासाठी कॉपर, अल्युमिनियम, स्टील, झिंक आणि लिथियम सारख्या मेटल्सची डिमांड वाढू शकते. जर इंडिया चायना प्लस एक स्ट्रॅटेजी आणि मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथचा योग्य फायदा घेऊ शकला, तर इंडियन मेटल कंपन्यांना लॉंग टर्म डिमांड ग्रोथ आणि एक्सपोर्ट्स दोन्हीचा फायदा
फायदा होऊ शकतो. पण मेटल सेक्टर हा नेहमी सायकलिकल असतो, म्हणजेच या सेक्टरमध्ये कायमसारखी ग्रोथ नसते. काही वर्ष मेटल प्राइसेस आणि प्रॉफिट्स खूप वेगाने वाढतात, तर काही काळ डिमांड कमी झाल्यामुळे प्राइसेस आणि मार्जिन्स खाली येतात. जागतिक अर्थव्यवस्था, चायनामधील डिमांड, कमॉडिटी प्राइसेस आणि डॉलरच्या चढ उताराचा कंपन्यांच्या अर्निंग्सवर थेट परिणाम होतो. त्यामुळे या सेक्टरमध्ये गुंतवणूक करताना कमॉडिटी सायकल, ग्लोबल डिमांड आणि कंपनीजचा डेट समजून घेणं खूप गरजेचं आहे. लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर कॉपर, ॲल्युमिनियम आणि स्ट्रॅटेजिक मेटल्स फ्युचर ओरिएंटेड मानले जात आहेत. आणि जर तुम्हाला डायरेक्ट स्टॉक रिस्क घ्यायची नसेल तर मेटल ETFs किंवा निफ्टी मेटल इंडेक्स फंड्सद्वारे डायव्हर्सिफाईड एक्सपोजर घेण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. आता इंडिया प्रोड्यूस मेटल्सच्या सायकल्स बघायच्या तर आयर्न ओर, ॲल्युमिनियम आणि झिंक हे तिन्ही मेटल्स सायकलिकल नेचरचे आहेत, म्हणजे त्यांची डिमांड आणि प्राइसेस जागतिक इकॉनॉमीनुसार बदलत राहतात. उदाहरणार्थ आयर्न ओर सेक्टर मुख्यतः चायनाच्या इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन आणि स्टील डिमांडवर अवलंबून असतो. त्यामुळे चायनामध्ये ग्रोथ वाढली की आयर्न ओर प्राइसेस आणि स्टील कंपन्यांचे प्रॉफिट्स वाढतात. ॲल्युमिनियम सेक्टर हा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, पॉवर कॉस्ट आणि EVs व रिन्युएबल एनर्जी डिमांडशी जोडलेला आहे. त्यामुळे क्लीन एनर्जी ट्रान्झिशनमुळे त्याला लॉंग टर्म सपोर्ट मिळू शकतो. तर झिंकची डिमांड मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबाईल आणि गॅल्वनाइज्ड स्टील इंडस्ट्रीजमधून येते. त्यामुळे इकॉनॉमिक स्लोडाऊन आला की झिंक डिमांड कंपॅरेटिव्हली कमी होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, पुढील काळात कोणतं इंडियन प्रोड्यूस मेटल जास्त ग्रोथ देऊ शकतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.